मंडळी, बाल्कनीतील रोपे केवळ आपलं घर स्वच्छच ठेवत नाही तर संपूर्ण घराला सुंदर देखील बनवत असतात. म्हणूनच बरेच लोक अंगणात रोपे लावतात. शिवाय घरात देखील इंडोर प्लांट्स लावले जात असतात. ज्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीम असते, जसे की माझ्याकडे, मग मात्र माझ्यासारखी बाल्कनीत किंवा टेरेसवर कुंड्यांमध्ये रोपं लावून देखील सुंदर असं गार्डन तयार करत असतात. चमेली असो, गुलाब असो, जास्वंद असो, बरेच अशा फुलांची रोपे लावण्याची प्रायोरिटी मात्र आपण या ठिकाणी देत असो. पण मात्र ही झाडे लावल्याने व त्याची नित्यनियमाने काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. झाडांची जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर मात्र झाडंही सुकतात किंवा त्यांना फुलंच येत नाही. सो गुलाबाच्या झाडासंदर्भात देखील या समस्या अधिक येत असतात. गुलाबाला फुलं येत नसली तर मग आपण त्यासाठी खत किंवा अदर लिक्विड फर्टिलायझर किंवा अदर पोषक तत्वाचा देखील वापर करत असतो. पण मात्र गुलाबाला फुलं न येण्याची कारण देखील आपण तेव्हा थोडक्यात जाणून देखील घ्यायला हवे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. आणि हो मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा. मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि 1 महिना उलटलेला देखील आहे. सो आता गुलाबावर फुलं येणे हे एवढं महत्वाचं नसून गुलाबावर नवीन फुटवे येणे किंवा न्यू ग्रोथ होणं हे महत्वाचं आहे. जर अजूनही तुमच्या गुलाबाच्या वाढीमध्ये तुम्हाला थोडाही फरक दिसत नसेल किंवा त्यावर कुठल्याही प्रकारचे न्यू ब्रांचेस असो किंवा फुटवे असो किंवा नवीन पानं जर दिसतच नसतील तर मात्र ही एक गंभीर समस्या आहे. सो याकडे थोडं लक्ष देणं देखील गरजेचं आहे. सर्वात प्रथम आपण गुलाबाला फुलं न येण्याची जी काही छोटी छोटी कारणं आहेत ती पटकन जाणून घेऊया. त्यानंतर आपल्याला जुलै महिन्यामध्ये गुलाबावर कुठले कामं करून घ्यायचे आहे आणि त्यात सुरुवातीला गुलाबाला कुठलं खत देऊन घ्यायचं आहे ते देखील अगदी थोडक्यात जाणून घ्या. आजचं जे होममेड फर्टिलायझर आहे ते नेहमीप्रमाणे आपलं निःशुल्क असं आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा. सो मंडळी, गुलाब जर फुलत नसेल तर त्यामागे जास्त प्रमाणात घातलेले नायट्रोजन खत हे देखील एक महत्वाचं कारण असू शकतं. कारण जास्त प्रमाणात नायट्रोजन हे झाडांवर पानं वाढण्यास प्रोत्साहन देत असतं, त्यामुळे झाडाला फुलं येण्याऐवजी जास्त पानच येत असतात. सो हे आहे रिसेंटली माझं गुलाब, ज्याच्यावर छान प्रकारे न्यू ग्रोथ आली आहे. बऱ्याच छान छान ब्रांचेस देखील आलेल्या आहेत. सो या ठिकाणी 3 वेगवेगळे गुलाब आहेत आणि जे छोट्या कुंडीतलं गुलाब दिसत आहे ते मी कटिंग थ्रू ग्रो केलेलं आहे. सो कटिंग थ्रू आपण गुलाबाची झाडं कशी ग्रो करावी या रिगार्डिंग देखील मी इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तुम्हालाही कटिंग थ्रू गुलाब लावायचा असेल तर तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. सो तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. सो हे आहे लाईट पिंक कलरचं, नंतर ते एक आहे अबोली कलरचं आणि हे देखील डार्क पिंक, असे 3 वेगवेगळ्या कलरमधले माझ्याकडे गुलाब आहे. आणि तिन्ही गुलाबावर छान प्रकारे जी आता ह्या महिन्यात ग्रोथ व्हायला हवी ती होत आहे. पावसाळा देखील सुरू आहे, त्यामुळे मी अगदी बेताचं पाणी घालत आहे. सो तुम्ही कुंडीतील माती पाहू शकतात, भुरभुरीत अशी माती आहे, अगदी गचका किंवा ओलसर नसते. शक्य झाल्यास कंटिन्यू पाऊस राहिला तर मी झाडांना 3 ते 4 दिवस पाणी देखील देत नसते. आणि ज्यावेळेस अशी माती कोरडी होते त्याच वेळेस मात्र यावर फर्टिलायझर देखील वापरून घेत असते. सो मंडळी, फर्टिलायझर देण्याआधी आपल्या गुलाबाच्या कुंडीमध्ये जेही काही एक्स्ट्राचं गवत असो, जेही काही एक्स्ट्रा काही उगलेले असतात ते आपण रिमूव्ह करणं महत्वाचं आहे. कारण की इतर जे महत्वाचे पोषक घटक जे असतात मातीतील ते देखील हे घेत असतात, त्यामुळे झाडाला पोषक द्रव्यांची कमतरता होत असते. सो मंडळी, नायट्रोजनचं जर प्रमाण जास्त झालं तर त्याने देखील झाडांवर फक्त पानांची संख्या वाढत असते आणि फुलं मात्र येत नसतात. सो त्याचप्रमाणे कीटक असो, प्रकाशाचा अभाव असो किंवा चुकीच्या वेळेवर रोपांची केलेली छाटणी या सर्व गोष्टींमुळे देखील गुलाबाची रोपं ही फुलू शकत नाही. सो आता आपण कुठल्याही प्रकारची कटिंग किंवा प्रूनिंग ही गुलाबावर करणार नाही आहोत. सो आज मी तुम्हाला फक्त न्यू ग्रोथ आणि त्यावर आता पुन्हा गुलाबावर आपल्याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं आहे तेच आज आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे मंडळी, तुम्ही आपलं गुलाबाचं झाड हे अशा ठिकाणी जर लावलेलं असेल की ज्या ठिकाणी भरपूर सावली असेल तरी देखील गुलाब हे चांगलं फुलणार नाही. कारण गुलाबाला किमान 6 तासाचं तरी डायरेक्ट सनलाईटची गरज असते. सो त्याचप्रमाणे याला NPKची देखील आवश्यकता असते. सो बाजारात अनेक प्रकारची खतं उपलब्ध असतात, पण तुम्ही मात्र अगदी घरगुती साहित्यातून NPKची जी काही कमतरता आहे ती आपण भरून काढणार आहोत.
आहोत. चला तर मग पटकन आजच्या होममेड फर्टिलायझरकडे वळूया. मंडळी, झाडांना खत देण्याआधी जी कुंडीतील माती आहे ती आपल्याला अशा प्रकारे उकरून घ्यायची आहे. याने काय होतं की जी काही झाडाची रूट्स असतात तर शेवटच्या टोकापर्यंत किंवा मुळांपर्यंत हवा ही पोचण्यात मदत होत असते. त्याने एअर सर्क्युलेशन जे काही मातीतलं असतं ते देखील त्याने चांगलं राहत असतं. सो नेहमी कडेची जी माती आहे ती पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी उकरून घ्यायची आहे. सो मी तिन्ही कुंड्यांमधली जी माती आहे ती कडेने पूर्णपणे उकरून घेतलेली आहे आणि खत ही नेहमी आपल्याला बांगडी मेथडनेच द्यायची असतात. सो सर्वात प्रथम मी या ठिकाणी हळदीचा वापर करून घेणार आहे. सो या ठिकाणी साप पावडरचा देखील मी वापर करून घेणार होती. ही ग्रीन कलरमध्ये आहे. जी साप पावडर आहे ती बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून ती काम करत असते. सो जेही फर्टिलायझर आपण पावसाळ्यात देत असतो तर त्याने बुरशी लागण्याचे थोडे चान्सेस असतात. सो ते अवॉइड करण्यासाठी या ठिकाणी आपण बुरशीनाशक एखाद्या पावडरचा वापर करायला हवा. जर तुमच्याकडे साप पावडर नसेल तर तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता. मी या ठिकाणी दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेल्या आहे. सो या ठिकाणी जेही क्वांटिटीतलं मी फर्टिलायझर बनवत आहे मी ते 3 कुंड्यांच्या हिशोबाने बनवत आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा जी चहा पावडर घेतलेली आहे ती फ्रेश घेतलेली आहे. जर तुम्ही वापरलेली चहा पावडर घेत असणार तर मात्र तिचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला दुप्पट ठेवावं लागेल. आणि शक्य झाल्यास मंडळी, शक्य झाल्यास वापरलेली चहा पावडर वापरू नका, कारण की पावसाळा आहे त्यामुळे त्याने लवकर कीड किंवा फंगस लागण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त असतात. त्याचप्रमाणे चहा पावडरमध्ये 4% नायट्रोजन असतं, फॉस्फरस असतं आणि पोटॅशियम असतं. तसेच मातीसाठी हे सर्व घटक फायदेशीर आहेत आणि इतर पोषक तत्व देखील असतात. सो यासाठी तुम्ही नक्कीच फ्रेश जी काही पावडर आहे तिचाच वापर करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मेन इन्ग्रेडियंट आपलं या ठिकाणी आहे. सो या ठिकाणी मी लसूण आणि कांद्याच्या ज्या साली आहेत त्या आदल्या रात्री या जारमध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. तुमच्याकडे जर प्लास्टिक कंटेनर असेल किंवा एखाद्या बकेटमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे त्या टाकून ठेवू शकता. त्यानंतर या ठिकाणी मी त्यांना अशा प्रकारे गाळून घेणार आहे. सो तुम्ही पाहू शकता जो पाण्याचा रंग आहे तो किती डार्क असा झालेला आहे. सो या ठिकाणी जेही काही टॉनिक फर्टिलायझर तयार झालेलं आहे झाडांसाठीचं ते स्ट्रॉंग असं झालेलं आहे. सो या ठिकाणी हे स्ट्रॉंग फर्टिलायझरला आपल्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जे काही हळद घेतलेली आहे, चहा पावडर घेतलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. सो तुम्ही पाहू शकता की पाण्याचा रंग हा किती डार्क असा झालेला आहे. मंडळी, कांद्याची साल झाडांना फुलं येण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असते. यातील पोटॅशियम, फॉस्फरस, सल्फर, झिंक, मॅग्नेशियम ह्या झाडांच्या वाढीस देखील मदत करत असतात. पण मात्र कांद्याची साल ही आपण सर्रास फेकून देत असतो. सो फेकून देण्याऐवजी याचा वापर आपण खत म्हणून करू शकतो. सो कांद्याच्या सालीचे खत अगदी इझिली आपण करू शकतो. त्यानंतर यामध्ये मी लसूण देखील वापरलेला होता. म्हणजे लसूणच्या साली. लसूण हा आपल्या सामान्य स्वयंपाकघरातील घटक आहे जो प्लांट्सच्या निरोगी आणि कीटकमुक्त वातावरण तयार करण्यासाठी देखील वापरला जात असतो. लसणाचे पाणी झाडांना पोषक तत्व तर देतात, तसंच लसूणमध्ये सेलेनियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नीजचा समृद्ध असा स्रोत आहे. त्याचप्रमाणे यामध्ये कॅल्शियम, लोह, तांबे आणि पोटॅशियम देखील आहे. सो हे सर्व पोषक घटक झाडांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. सो या ठिकाणी मी लसणाची आणि कांद्याची साल जी घेतलेली होती तिला एकत्र अशा प्रकारे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती. त्यानंतर आता त्यामध्ये मी हळद आणि साप पावडर टाकून घेतलेलं होतं, चहा पावडर टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये प्लेन वॉटर ऍड केलेलं होतं. म्हणजे जे काही फर्टिलायझर होतं त्याला डायल्यूट करून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे आता कुंडीमध्ये देऊन घेत होती. पण मात्र कुंडीमध्ये देताना देखील आपल्याला एक गोष्ट नेहमी ऑब्झर्व करायची आहे. जोपर्यंत माती ही पाणी शोषून घेत असते तोपर्यंत आपल्याला फर्टिलायझर देणं देखील गरजेचं आहे. उगीच कुंडीच्या बाहेर फर्टिलायझर जातं तोपर्यंत त्या झाडाला फर्टिलायझर देणं हे मात्र चुकीचं आहे. याने काय होतं की पाण्यासोबत सर्व जे काही पोषक द्रव्य असतात ते देखील वाहून जात असतात. त्यामुळे जेवढं कुंडी किंवा झाड ऍब्सॉर्ब करेल तेवढ्याच मात्रामध्ये आपल्याला या ठिकाणी फर्टिलायझर देऊन घ्यायचं आहे. झाडांच्या मुळाशी या ठिकाणी तर आपलं फर्टिलायझर देऊन झालेलं होतं. आता वेळ होती ती झाडांच्या पानांना आणि दांड्यांना देखील आपल्याला मॉइस्ट ठेवायचं. सो या ठिकाणी सेम फर्टिलायझर मी गाळून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे स्प्रे बॉटलमध्ये त्याला फिल करून घेतलेलं होतं. सो म्हणजे 2 ते 3 वेळेस हे फर्टिलायझर गाळून घ्यायचं आहे, कारण की कुठलाही इन्ग्रेडियंट्स याच्या स्प्रे बॉटलच्या होलमध्ये स्टक नको व्हायला. त्याने स्प्रे बॉटल देखील आपली खराब होऊ शकते. सो गाळल्यानंतर याचा वापर तुम्ही अशा प्रकारे झाडांच्या पानांवर, त्यानंतर ज्या काही स्टेम आहे त्यांवर
देखील करू शकतात। लसणाच्या उग्र वासामुळे कुठल्याही प्रकारचे कीटक किंवा बुरशी लागण्याचे जे काही चान्सेस आहेत ते या ठिकाणी शून्य असं आहेत। सो मंडळी, हे जे फर्टिलायझर आहे ते झाडांसाठी अतिशय उपयुक्त असं स्ट्रॉंग असं टॉनिक आहे आणि स्ट्रॉंग असं फर्टिलायझर देखील आहे। सो याने झाडांमध्ये आवश्यक असलेले जेही काही मायक्रो असो मॅक्रो असो सगळे जी काही कमतरता आहे ती संपूर्ण याने भरून निघणार आहे। सो मंडळी, तुम्ही पाहिलंच की अतिशय निःशुल्क असं ज्या आपण टाकून देणाऱ्या वस्तू असतो त्यांमध्येच एवढे पोषक असे घटक आहे जे आपल्या झाडांसाठी भरपूर असे फायदेशीर ठरणार आहे। सो यासाठी आपल्याला बाजारातील महागडे खतांचा देखील वापर करणं गरजेचंच नाही आहे, कारण की आणि निःशुल्क आणि वेळ देखील काही लागत नसतो। अगदी तुम्ही सकाळी जरी ह्या साली गरम पाण्यात जरी भिजत घातलं ना अर्धा ते 1 तासासाठी तरी देखील मात्र हे फर्टिलायझर तयार होऊन जात असतं। सो तुम्ही अगदी झटकेपट निःशुल्क असं फर्टिलायझर नक्कीच तयार करून बघा आणि हे फर्टिलायझर तुम्ही तुमच्या सर्व झाडांना देखील देऊन पहा। त्यानंतर झाडांवर जो काही येणारा रिझल्ट असेल तो मला मात्र कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंटाळा करू नका। आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला नक्की थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका। मंडळी, तुमचा एक लाईक आपल्या इतर गार्डन प्रेमींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास मदत करत असतो। सो तुम्ही देखील आपला हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी थोडं तरी सहकार्य नक्कीच करा। चला तर मग मंडळी, अजूनही तुम्ही जी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचे ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील। शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। चला तर मग मंडळी, या ठिकाणी माझे दोन्ही तिन्ही प्रकारचे वेगवेगळे गुलाब असेच भरभरून छान टप्पोरे फुलं देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। तुमचे गुलाब जर अजूनही सज्ज झाले नसतील तर मात्र वाट कसली पाहतोय, पटकन असं फर्टिलायझर तयार करून घ्या आणि त्यांना देखील असे फर्टिलायझर देऊन त्यांच्यावर काय रिझल्ट येत आहोत ते देखील मला नक्कीच सांगा। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या। सो टेक केअर अँड बाय फ्रेंड्स, हॅपी गार्डनिंग।